गुड इव्हनिंग स्टुडंट्स. देही एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता दुसरी मधील इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. तर चला तर मग पाहूयात. इयत्ता दुसरी युनिट 1.1 अल्फाबेट्स. अल्फाबेट्स बरोबर. अल्फाबेट्स म्हणजे काय तर ए टू झेड, ए पासून झेड पर्यंतचं लेखन त्याला अल्फाबेट्स असं म्हटलं जातं. आता इंग्रजी मधील बघा मुळाक्षर ओळखणे, इंग्रजी मधील मोठ्या व लहान लिपीतील अक्षरांचे परस्पर संबंध आहेत. दोन लिपींमधल्या अक्षरांमधील जे साम्य आहे, फरक आहे ते ओळखणं हे म्हणजे अपेक्षित असतं. त्याचबरोबर इंग्रजी भाषेत बघा 26 मुळाक्षरे आहेत. इंग्रजी भाषेतील मुळाक्षरांच्या कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन्ही लिपी ओळखता येणं काय असतं आवश्यक असतं. आणि या दोन्ही कॅपिटल व स्मॉल अक्षरे यातील सहसंबंध आपल्याला काय करावा लागतो, लक्षात घ्यावा लागतो. मग त्यासाठी तर चला तर मग आपण आता इंग्रजी मुळाक्षर जी आहेत ती पाहणार आहोत. अल्फाबेट्स जे आहेत ते पाहणार आहोत. किती असतात मुळाक्षरे? 26. किती असतात? 26 मुळाक्षरे असतात. इंग्रजी भाषेत एकूण मुळाक्षरे 26 असतात. त्यापैकी वोवेल्स आणि कॉन्सोनंट्स हे वेगवेगळे असतात. वोवेल्स आणि कॉन्सोनंट्स काय असतात? वेगवेगळे असतात. आता वोवेल्स कोणकोणते आहेत तर पाहूयात आपण. वोवेल्स ए, ई, आय, ओ, यू हे काय आहेत? वोवेल्स आहेत. आणि कॉन्सोनंट्स बी पासून बघा झेड पर्यंत जे ए, ई, आय, ओ, यू सोडून जे उरलेली अक्षरे आहेत, जी अक्षरे आहेत ती सगळी काय असतात? कॉन्सोनंट्स असतात. तर पाहूयात कोणकोणती. बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय अँड झेड हे काय आहेत? कॉन्सोनंट्स आहेत. म्हणजे वोवेल्स ए, ई, आय, ओ, यू आहेत. लक्षात घ्या वोवेल्स कोणकोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू. हा लक्षात येते तुम्हाला? हे वोवेल्स आहेत ए, ई, आय, ओ, यू. आणि कॉन्सोनंट्स कोणकोणते आहेत? बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड आहेत. लक्षात घ्या ही कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचा सहसंबंध सुद्धा असतो. तर चला तर मग आपण कॅपिटल लेटर्स पाहूयात. पहा फर्स्ट कॅपिटल लेटर हे ए आहे. काय आहे? ए. नंतर बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय अँड झेड. म्हणजे हे कॅपिटल लेटर्स आहेत. हे कॅपिटल्स अल्फाबेट्स आहेत ए टू झेड. ही किती मुळाक्षरे आहेत? 26. किती आहेत? 26. लक्षात घ्या ए पासून झेड पर्यंत याचं लेखन तुम्हाला 4 रेघीमध्ये येणं अपेक्षित आहे. सर्वांनी त्याचा काय करायचा आहे? सराव करायचा आहे आणि सर्व लेटर्स तुम्हाला ओळखता आले पाहिजे. त्यानंतर आपण पाहूयात स्मॉल लेटर्स. काय म्हणतात त्याला? स्मॉल लेटर्स.
छोटी अक्षरे, बरोबर. स्मॉल लिपी आपण पाहूयात. ए बघा, कॅपिटल ए आणि स्मॉल ए मध्ये फरक आहे. बी, सी, डी काही अक्षर सेम आहेत बघा, सी आणि सी, पण कॅपिटल मध्ये लेखन वेगळं आहे आणि स्मॉल लिपी मध्ये लेखन काय आहे, वेगळं आहे. ई, एफ, जी, एच. आता पुढे पाहूया. आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय अँड झेड. हे स्मॉल लेटर्स मध्ये ए टू झेड आहेत. ही सुद्धा मुळाक्षरे किती आहेत, 26च आहेत, लक्षात घ्या. ए टू झेड. कॉन्सोनंट्स, वोवेल्स आपण पाहिलेले आहेत. आता चला तर मग पुढे आपण प्रश्न सोडूया. चला. इंग्रजी मधील पहिले अक्षर कोणते? पहा, इंग्रजी मधील पहिले अक्षर कोणते? पहिला पर्याय आहे बी, ए, सी आणि झेड. तर यामध्ये उत्तर आहे ए. उत्तर काय आहे? ए उत्तर आहे, बरोबर. पहिलं अक्षर कोणतं आहे? ए हे अक्षर येतं. इंग्रजी मधील पहिले अक्षर ए येतं. मग पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर आपण 2 ला काय करणार आहोत? रंगविणार आहोत. लक्षात घ्या, गोल रंगविताना लक्ष द्यायचं आहे की आपलं उत्तर चुकता कामा नये. योग्य उत्तरालाच आपण गोल करत आहोत का? त्याचबरोबर गोल पूर्ण रंगविलेला आहे का? आपल्या गोलातील म्हणजे जे शाई आहे तर ती गोलाच्या बाहेर जाणार नाही याची लक्ष द्यायची, खबरदारी घ्यायची आहे. आणि गोल अर्धवट रंगवायचा नाही, नाहीतर याचे मार्क्स आपले जाऊ शकतात. त्याच्यामुळे काय करायचं आहे? छान आणि गोल व्यवस्थित रंगवायचा आहे. तर चला तर मग यानंतर आपण पाहूयात. दुसरा आहे, इंग्रजी मधील शेवटचे अक्षर कोणते आहे? चला शेवटचं अक्षर पाहूया. एक्स, डब्ल्यू, झेड, वाय. शेवटचं अक्षर कोणतं आहे? झेड. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके. तिसऱ्या पर्यायाला काय करायचं आहे? गोल रंगवियाचा आहे. लक्षात येत आहे तुम्हाला? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते स्वर वोवेल्स आहेत? खालीलपैकी कोणते स्वर वोवेल्स आहेत? पहा, वोवेल्स पाहिले आपण. कोणकोणते आहेत रे वोवेल्स? ए, ई, आय, ओ, यू. हे काय आहेत? 5 वोवेल्स आहेत, हो की नाही? मग या वोवेल्स मध्ये कोणते स्वर म्हणजे कोणतं वोवेल्स आलेलं आहे याच्यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सांगा बरं मला, कोणते वोवेल्स आलेले आहेत? तर बी, सी, ए आणि डी यापैकी कोणतं वोवेल आलेलं आहे? ए हा वोवेल आलेला आहे. बी, सी आणि डी हे काय आहेत? कॉन्सोनंट्स आहेत. मग पर्याय क्रमांक 3 काय आहे आपला? बरोबर आहे, बरोबर. त्याच्यामध्ये ए हे वोवेल आलेलं आहे. तर आपण त्याला काय करूयात? गोल करूयात आणि रंगवूयात. यस, व्हेरी गुड. नेक्स्ट पुढील प्रश्न पाहूयात. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट कोणते आहे? पाहूयात. पहा, ई, आय, ओ, टी यापैकी कोणता आहे बरं? ई हे वोवेल आहे, आय वोवेल आहे, ओ वोवेल आहे, टी वोवेल नाही. पर्याय क्रमांक
4. पर्याय क्रमांक 4 बरोबर टी. पर्याय क्रमांक 4 टी काय आहे? कॉन्सोनंट आहे. टी कॉन्सोनंट्स आहे. दुसरे ई आय ओ वोवेल्स आहेत. टी हा कॉन्सोनंट आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हा काय आहे? बरोबर आहे. आता पुढे 5वा प्रश्न पाहूया. इंग्रजी मधील 5 स्वर म्हणजे वोवेल्स कोणते? पहा, पहिला पर्याय ए, बी, सी, डी आणि ई. त्यानंतर दुसरा आहे ए, ई, आय, ओ, यू. तिसरा पर्याय आहे बी, ई, आय, एम, एन. चौथा पर्याय आहे ए, ई, जी, एच, आय. तर यापैकी तिसऱ्या पर्यायामध्ये ए, ई, आय, ओ, यू हे वोवेल्स आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर काय आहे? बरोबर आहे. दुसऱ्या पर्यायाला आपण काय करणार आहोत? गोल करणार आहोत, रंगविणार आहोत. लक्षात येते तुमच्या? आता यानंतर 6वा प्रश्न पाहूया. एम नंतर कोणते अक्षर येते? एम नंतर कोणते अक्षर येते? एन, एल, ओ आणि पी. पहा, 1, 2, 3, 4 गोलापैकी उत्तर एम नंतर येणारा अक्षर कोणता आहे? एन आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. एम नंतर एन हे अक्षर येतं, हो की नाही? यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न आहे. डी हे कोणत्या क्रमांकाचे अक्षर आहे? डी हे अक्षर जे आहे त्या कोणत्या क्रमांकाला येतं? सांगा बरं. एक कोणत्या क्रमांकाला येतो? पहिल्या. बी दुसऱ्या. सी तिसऱ्या आणि डी चौथ्या. यस. 1, 2, 3, 4. यामध्ये डी हे कोणत्या क्रमांकाचं अक्षर आहे? चौथ्या. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. यस. पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? बरोबर आहे. आता पुढे लक्षात घ्या. एक्स पूर्वी कोणते अक्षर येते? एक्स पूर्वी कोणते अक्षर येते? व्ही, डब्ल्यू, वाय, यू. एक्सच्या पूर्वी बघा यू, व्ही, डब्ल्यू, एक्स. एबीसीडी राईट करताना आपण लिहितो. मग एक्स पूर्वी कोणते अक्षर येते? बघा बरं. एक्स पूर्वी डब्ल्यू हे अक्षर येते. एक्स पूर्वी काय येतं? डब्ल्यू हे अक्षर येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? दुसरा पर्याय बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरच्या पर्यायाला काय करायचं आहे? आपल्याला गोल करायचा आहे. लक्षात येते तुमच्या? यानंतर इंग्रजीतील एकूण किती अक्षरे असतात? बघा, 24, 25, 26 का 27? इंग्रजीमध्ये किती अक्षरे असतात? 26 अक्षरे असतात. पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 3 बरोबर आहे. लक्षात येते तुमच्या? इंग्रजीमध्ये एकूण किती अक्षरे असतात? 26 मुळाक्षरे असतात. ए पासून झेड पर्यंत किती मुळाक्षरे असतात? 26 अक्षरे असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. गोल व्यवस्थित रंगवायचा आहे, अर्धवट रंगवायचा नाही. या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे? सराव करायचा आहे. आता परत आपण पुढे पाहूयात. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता स्वर नाही? खालीलपैकी कोणता स्वर नाही? आता पाहूयात. बघा, ए, यू, सी अँड ओ. यापैकी कोणता स्वर नाहीये? ए हा स्वर आहे, यू हा स्वर आहे, ओ हा स्वर आहे, सी हा स्वर नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे?
तिसरा सी हा स्वर नाही. लक्षात घ्या, सी काय स्वर नाही. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे, पी चे पुढील अक्षर कोणते आहे? पी चे पुढील अक्षर पाहूयात. पहिला बघा उत्तर आहे क्यू. बरोबर, पहिलाच पर्याय बरोबर आहे क्यू. दुसरा आहे आर, तिसरा आहे ओ आणि चौथा पर्याय आहे एस. पण पी च्या पुढील म्हणजे पी च्या नंतरचे येणार अक्षर कोणतं आहे? तर क्यू आहे. पी च्या नंतरचे येणार अक्षर कोणतं आहे? क्यू दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणतं असेल उत्तर? बरोबर, पर्याय क्रमांक 1. 1 नंबरच्या पर्यायाला तुम्ही काय करायचं आहे? गोल रंगवायचा आहे. गोल रंगवण्याची प्रॅक्टिस आतापासूनच तुम्ही सुरुवात करायची आहे. म्हणजे गोल व्यवस्थित रंगविला सरावाने तर तुम्हाला त्रास होणार नाही. अर्धवट गोल रंगविला जाणार नाही आणि त्याचे मार्क्स पण जाणार नाही. आता आपण पुढे पाहूयात. 12वा प्रश्न आहे. तर पहा, एच चे आधीचे अक्षर कोणते? एच, ए बी सी डी ई एफ जी आणि एच इले. तर एच चे आधीचे अक्षर, एच च्या पूर्वीचे येणार अक्षर कोणते? आय जी एफ ई. जी हे अक्षर काय आहे? बरोबर आहे. जी हे अक्षर काय आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर दिलेला आहे. आता पुढे पाहूयात. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 13वा. के हे कोणत्या 2 अक्षरांच्या मध्ये आहे? के हे कोणत्या 2 अक्षरांच्या मध्ये आहे? बघा, जे आणि एल, म्हणजे जे आणि एल, आय आणि एल, एच आणि एम का एल आणि एम? तर पाहूयात, जे आणि एल. जे आणि एल म्हणजेच के हे कोणत्या 2 अक्षरांच्या मध्ये आहे? तर जे आणि एल. पर्याय क्रमांक 1 बरोबर. जे आणि एल या दोघांच्या मध्ये काय आहे? के दिलेलं आहे. आता यानंतर पाहूया, खालीलपैकी कोणते 3 एकत्र स्वर आहेत? खालीलपैकी कोणते 3 एकत्र स्वर आहेत? पहिला पर्याय बघूया, ए बी सी. दुसरा आहे ई एफ जी. तिसरा आहे आय ओ यू आणि चौथा आहे डी ई एफ. तर आय ओ यू म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा काय आहे? बरोबर दिलेला आहे. आय ओ यू. लक्षात येते? पर्याय क्रमांक 3 आय ओ यू हा काय आहे? बरोबर आहे. हे 3 एकत्र स्वर आलेले आहेत. लक्षात घ्या, वोवेल्स आलेले आहेत. काय आलेले आहेत? वोवेल्स आलेले आहेत. आता पुढे पाहूयात, झेड नंतर कोणते अक्षर येतं? झेड नंतर कोणते अक्षर येते? ए येते? नाही येत का? वाय का बी येतं? झेड नंतर कोणतेही अक्षर येत नाही. झेड हे सर्वात शेवटचं अक्षर आहे. म्हणजे उत्तराचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे की नाही म्हणून. ओके, झेड नंतर येणार अक्षर कोणतंही नाहीये म्हणून उत्तर काय येत आहे? नाही. झेड नंतर येणारा अक्षर नाही. लक्षात घ्या. यानंतर 16वा प्रश्न आहे, एल आणि एम नंतर कोणते अक्षर येते? एल आणि एम नंतर कोणते अक्षर येते? तर पाहूया, एल आणि एम नंतर एन हे अक्षर येते. कोणतं अक्षर येतं? एन अक्षर येतं. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. एन हे अक्षर येतं कशानंतर? एल आणि एम नंतर. पुढचं पाहूयात आपण. लक्षात घ्या, या पद्धतीने तुम्हाला एबीसीडी मधले पुढचे अक्षरे असतील, मागची अक्षरे असतील, कोणत्या क्रमांकावरची अक्षरे असतील, सुलट असतील, उलट असतील, तर ते माहिती असणं आवश्यक आहे. या घटकामध्ये तुम्ही याचा काय केला पाहिजे? सराव केला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे मार्क जाणार नाहीत आणि अभ्यास छान होईल. सराव करणं आवश्यक
आहे. एल आणि एम नंतर लक्षात घ्या, एल एम आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, एन येणार आहे. काय येणार आहे, एन येणार आहे. लक्षात येते तुमच्या? म्हणजे अशा पद्धतीने आपण सोडवणं आवश्यक आहे. आता एफ चे इंग्रजी स्पेलिंग काय आहे? एफ चे इंग्रजी स्पेलिंग काय आहे? एफच आहे, बरोबर. असं एफ लेखन करतो आपण, हो की नाही? पुढचा प्रश्न आठवा. खालीलपैकी कोणता स्वर आहे? BIGH. आय काय आहे? स्वर आहे. बी स्वर आहे का? नाही. जी स्वर आहे का? नाही. एच आहे का? नाही. तर कोणता स्वर आहे? वोवेल कोणता आहे याच्यामध्ये आलेला? आय हा वोवेल आलेला आहे. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 2 हा काय आहे? बरोबर आहे. अशा पद्धतीने बघा वेगवेगळे प्रश्न प्रकार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता पुढील प्रश्न पाहूयात. तर एस हे कोणत्या अक्षरानंतर येते? एस हे कोणत्या अक्षरानंतर येते? आर, क्यू, टी का यू? पहा, आर या अक्षरानंतर एस हे अक्षर येते. कोणत्या? आर या अक्षरानंतर कोणतं येतं? एस हे अक्षर येते. लक्षात घ्या, आर या अक्षरानंतर. यानंतर खालीलपैकी सर्व व्यंजने अक्षरे कोणती? सर्व व्यंजन अक्षर असलेली कोणकोणते आहेत? तर बघा, ए हा वोवेल आहे त्याच्यामुळे ही पूर्णपणे व्यंजन असलेलं नाहीये. त्याच्यानंतर डी ई एफ, ई हा वोवेल आलेला आहे त्याच्यामुळे नाहीये. त्यानंतर बी सी डी हे आलेलं आहे त्याच्यामुळे हे बरोबर आहे. बरोबर, म्हणजे सर्व व्यंजन असलेलं बी सी आणि कोणता पर्याय बरोबर आहे? तिसऱ्या नंबरचा पर्याय काय आहे? बरोबर आहे. चौथ्यामध्ये ई एफ जी आलेला आहे तर हा वोवेल आहे. तर पर्याय क्रमांक 3 काय आहे यामधील? बरोबर दिलेला आहे. म्हणजेच बी सी आणि डी हे काय आहे? बरोबर आहे. आता यानंतर पुढील पाहूयात. बघा, गृहपाठासाठी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांचा काय करायचं आहे? तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि वहीमध्ये तुम्ही सोडवायचं आहे. चला तर मग सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. पहिला आहे प्रश्न की क्यू नंतर कोणते अक्षर येते? आर, एस, पी आणि टी. पुढचा प्रश्न आहे सी आणि डी नंतर कोणते अक्षर येते? ई, एफ, जी, एच. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अक्षर स्वर नाही? ई, ओ, यू, एन. चौथा प्रश्न आहे इंग्रजी मधील 10वे अक्षर कोणते आहे? आय, जे, के, एच. पुढचा प्रश्न 5वा आहे खालीलपैकी कोणती 2 अक्षरे सलग येतात? ए आणि बी, जी आणि आय, के आणि एम. आणि चौथा आहे सी आणि ई. ही अक्षरे आहेत. यापैकी बघा तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेतलेलाच असेल आणि स्वतः तुम्ही काय करायचं आहे? वहीमध्ये सोडवायचा आहे. तर आपण नंतर पुढे पाहूयात पुढच्या लेक्चरमध्ये वेगळा टॉपिक. धन्यवाद.